राम राम शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र विशाल। सर्वप्रथम तुमचे मनपूर्वक सहर्ष आपल्या पाटील बायोटेक यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। राम राम दादा। राम 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 राम। तुमचं सर्वप्रथम ओळख करून द्या। माझं नाव कालिदास सखाराम गोडगे, मुक्काम पोस्ट सध्या पदसदेव, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, परंतु मूळचा राहणार सोलापूर जिल्ह्यातील शेरगाव आर, तालुका बार्शी अशा पद्धतीनं होतं। 1986 ला इथं येऊन शिक्षकी पेशाची नोकरी पत्करली होती। मिस्टर मिसेस दोघे आम्ही शिक्षक म्हणूनच इथं सुरुवातीला जॉईन झालो। वर्ष तुम्ही शिक्षक म्हणजे आता करंटली चालूच आहेत का? मी नाही, 34 वर्ष माझी शिक्षकी पेशामध्ये सर्व्हिस झाली, त्यापैकी 8 वर्ष प्राचार्यपद म्हणून पाहिलं आणि इतर वेळेस सहशिक्षक म्हणून। आता एकंदरीत तुम्ही जी शेती करत आहात तर ती किती वर्षापासून शेती करता? खरं तर ही शेती म्हणजे एक माझ्या दृष्टिकोनातून तरी एक आश्चर्य। 34 वर्ष जवळपास हा शेतीचा कसलाही गंध नव्हता। मला एक शिक्षक व्हायचं होतं आणि तेही चांगला शिक्षक व्हावं एवढंच माझी अपेक्षा होती। बरोबर। मला DEDचा शिक्षक व्हायचं होतं, पण भावांच्या आणि आईवडिलांच्या कृपेनं BSc BEd झालं, ग्रॅज्युएट शिक्षक झालं आणि तिथपासून संपूर्ण गावाच्या मुलांना वाहून घेतलं। अगदी संध्याकाळी 10:30 वाजेपर्यंत अभ्यासिकाचा घ्यायचो, बरोबर, विद्यालयातच घ्यायचो आणि संध्याकाळी 10:30 वाजता सगळा ग्रुप घेऊन रस्त्यावर आपण चालायचं, त्याने आपापल्या घरी जायचं। अशा पद्धतीनं शिक्षकी पेशा केला। त्याच्यात आदर्श पंचायत समिती इंदापूरचा आदर्श पुरस्कार मिळाला, जिल्हा परिषदचा पुरस्कार मिळाला, राज्य पुरस्कार म्हणलं बाद झालं। इतका मोठा मी आजपर्यंत नाही। मी एक साधा शिक्षक पाहिजे होतो, ते मला त्याच्यापेक्षाही परमेश्वराने जादा दिले, त्यामुळे मला इतकंच तुम्ही मला मोठे ठेवा आणि अशा पद्धतीने शिक्षक झालो। शेतीचा कसल्याही प्रकारचा गंध नव्हता। लोकांची मजुरी भरपूर केली। 82 पर्यंत ग्रॅज्युएट होईपर्यंत लोकांची मजुरीच, घरची काय परिस्थिती फार थोडीशी अतिशय गरिबीचीच होते म्हणलं तरी चालेल। फक्त वडिलांची जिद्द की माझ्या मुलांना मी लोकांच्या शेतात काम करू देणार नाही, त्यांनी खूप कष्ट शिकविण्यासाठी घेतलं आणि त्याचं खरोखर चीज झालं। बरोबर। आता हे जे घेतलं, आता शेती करायचं, गावाकडे शेती होती पण ती भावाला दिलं होतं, कुणी बी करून खा म्हणून सांगितलेलं होतं, कारण दोघांचा पगार होता, जरा जेमतेम बागत होता आणि फार कमवायचं। मला कमवलं ती शिक्षकी पेशा कमवला, बाद झालं, इतकंच माझं होतं। आणि त्याच्यात ही परत शेती आता रिटायर झाल्यावर करायचं काय, तर पोरं म्हणले करूया शेती। आणि मग आमच्या चिरंजीवानी त्या सर्च करून करायची तर चांगल्या पद्धतीची शेती करू, आणि म्हणून मग ते पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वगैरे सगळं घेतलं आणि सोयाबीन पासून सोयाबीन, कांदा, ज्वारी हे सोलापूर जिल्ह्यामध्ये थोडंसं पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळे अशी साधी पिकं करावी लागायची। बरोबर। आणि त्याच्यामध्ये हे तंत्रज्ञान वापरत गेलो आणि त्यात यशस्वी होत गेलो। त्यामुळं तुम्हाला जे करायचं आहे ते करा, मी तुमच्या पाठीशी आहे, ह्या भावनेतून मी त्यांना हे केलं। नाही तर आम्ही इकडे शेतीचा काही गंध नव्हता, पण या पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानानं एवढं भरभरून उत्साह दिला की सगळे आता इथं सुद्धा सरांनी एवढं उत्पन्न काढलं। सर कसं काय करतात, आसपासचे शेतकरी कौतुक करतात की आम्हाला अपेक्षाच नव्हते, हे आम्हाला काहीच माहिती नाही म्हणायचं आणि उत्पन्न हे कसं निघतं। तर उत्पन्न मी त्यांना एकच सांगायचो, हे उत्पन्न फक्त एक सरांनी ते तंत्रज्ञान वापरलेलं, अमोल सरांचं मार्गदर्शन आणि माझ्या चिरंजीवांचं प्रयत्न, याच्यातून हे उत्पन्न निघतं। फक्त मी त्यांना सपोर्टिव्ह जे लागेल ते मदत करतो, बाकी काय नाही। हे आणायचं आहे आणा, ते टाकायचं आहे टाका, अशा पद्धतीचं मी पूर्ण त्यांना सहकार्य करतो। बाकी ही सगळी कृपा अमोल सरांची आणि चिरंजीवांचीच आहे। आणि पूर्ण सेंद्रिय पद्धतीने शेती केलेली आहे पाटील बायोटेक, पूर्णपणे आळवणी, फवारणी आणि पूर्ण बेसल डोस सहित सगळं। आता हे जे धरण आहे, तर हे धरण कोणतं आहे आपल्या शेताच्या पायथ्याला? उजनी धरण आहे। उजनी धरण, हो। तर या शेताच्या पायथ्याला ही जमीन आहे आपली, हो। तर ही जमीन किती दिवसापूर्वी आपण करायला घेतलेली? हे 2 वर्षापूर्वी घेतली, पण त्यातलं फक्त पहिलं पीक ऊसाचं आता गेलं। म्हणजे जे पहिलं पीक होतं तुमचं, तर ते पहिलं पीकच ऊसाचं होतं। याची तुम्ही मशागत केली असं लेवल? हो, पुन्हा लेवल वगैरे करून हे आता नवीन घेतलं ते। तर आता सर तुम्हाला मागच्या वर्षी जे तुम्ही ऊसाचं उत्पन्न घेतलेलं आहे, तर ते किती घेतलं होतं? 1.25 एकरामध्ये 80 टन घेतलं होतं। 1.25 एकरामध्ये खोडवा होता तो पूर्वीच्या शेतकऱ्यांचा, तर आम्ही पुढे कंटिन्यू केला की सगळंच मोडून टाकलं तर खर्चाला ताण येईल, थोडस लवकर पैसे मिळतील, पुढे चालू केला। जी लागण होती त्यांचं उत्पादन होतं ते 32 टन होतं। बरोबर। आपलं पाटील बायोटेक तंत्रज्ञान आणि त्यामध्ये आम्ही सेंद्रिय पद्धतीनं शेणखत आणि प्रेस मड हे वापरल्यामुळे आम्हाला छान फायदा झाला। बरोबर। त्याचबरोबर ही जी जमीन आहे ही अतिशय चोपन होती,
बरोबर. याच्यामध्ये जर कांडी जर आपण टाकली तर ती उगवत नव्हती. म्हणून आम्ही धाडसानं रोप लावण्याचा हे केला, प्रयत्न केला. त्यावेळेस आसपासच्या शेतकऱ्यांचं सुद्धा आम्हाला म्हणणं होतं की इथं रोपं येणार नाहीत. बरोबर. तरी आम्ही पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानाचा आधार घेत इथं रोपं लावली आणि रोपं काढल्यानंतर आम्ही जसं तुम्हाला कृषी प्रदर्शनामध्ये सांगितलं, एकरी 96 टन आम्हाला उत्पादन मिळालं. म्हणजे ज्यावेळेस आता तुम्ही 265 नवीन जमीन नवीन घेतली जमीन. त्यावेळेस अगोदरच्या शेतकऱ्याचा खोडवा होता. त्या शेतकऱ्याला सुरूच्या ऊसामध्ये 32 टन 32 उत्पन्न टन निघलं होतं, लागणे. परंतु तुम्ही त्या खोडव्याचं 80 टन 80 उत्पन्न टन काढलं. हो. त्याच्यानंतर आता त्याच ही लागण जमिनीमध्ये तुम्ही सध्याची. रोपं लावली लावली. ऊसाची. त्या ऊसाच्या रोपाचं किती उत्पन्न निघलं म्हणले दादा? एकरी 96 टन निघालं एका एकरामध्ये जवळपास तुम्ही 96 टन उत्पन्न घेतलं. आणि त्याच बियाणं पण आपण आताच्या प्लॉट मध्ये म्हणजे हे जे बियाणं पाहतात तर हो. त्या रोपांचं हे बियाणं आहे 265 व्हरायटी. हो. तर याला सुद्धा 12 डम्पिंग आपण शेणखत घातलेलं आहे. बरोबर. आणि आता आपण त्याला प्रेसमडचं रूपांतर जे कंपोस्ट खत मध्ये केलेलं आहे, बरोबर. कर्मवीर शंकरराव बाजीराव पाटील सहकारी साखर कारखाना, ते आमचे जे काका आहेत म्हणजे शरद काका, बरोबर, जे ऑफिस सुपरिटेंडंट आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली याला आम्ही आता जवळजवळ 3 टन हे घालणार आहोत, कंपोस्ट खत आणि पुन्हा शेणखत आणि एक अमोनियम सल्फेट. बरोबर. आणि त्याच्यानंतर फक्त पाटील बायोटेकचे जेवढे काही फवारण्या होतील त्या, आणि याच्यावरती आम्ही पुन्हा यशस्वीरित्या पद्धतीने उत्पादन काढणार आहोत. तुम्हाला हे जे पाटील बायोटेक तंत्रज्ञान आहे तर याच्याबद्दल नेमकं माहिती कशी भेटली होती तुम्हाला बाबा? आम्हाला सुरुवातीला ही युट्यूबला माहिती मिळाली. बरोबर. यावेळेस पळसदेव इथं आमचं एक क्षेत्र नव्हतं. पूर्वी आम्ही सोलापूरला हे क्षेत्र घेतलं होतं, पूर्वी होतं वडिलांचं. त्याच्यामध्ये आम्ही सोयाबीन काढलं होतं. तर सोयाबीन आपल्याला एकरी 23 क्विंटल, एकरी 23 क्विंटल आपल्याला निघालं होतं. म्हणजे ते सोयाबीन घेण्याचं वर्ष तुमचं पहिल्याच वर्षी तुम्ही पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानाने 23 क्विंटल एका एकरामध्ये सोयाबीन काढलं. आणि पूर्ण परिसरामध्ये तिथं निघलेलं नव्हतं. आणि अमोल पाटील सरांनी आम्हाला फेसबुकद्वारे ती क्लिप व्हायरल केल्यामुळे मग पुन्हा तिथून पुढे आमच्या सर्व आजूबाजूचे शेतकरी तिथं घ्यायला. त्यांचा मंत्रच आहे 1 किलो सोयाबीन बियाण्याला 1 क्विंटल सोयाबीनचा उतार झालाच पाहिजे. त्याच्यानंतर अजून तुम्ही कोणती पिकं घेतली? त्याच्यानंतर मग आम्ही कांदा घेतला सोलापूरलाच. बरोबर. पूर्वी अगोदर जो पहिले 2 महिने होता तो कांदा मोडून टाकावे की काय अशी अवस्था आली होती. त्याच्यानंतर सुपरजीप म्हणून जे काय आपलं काचेच्या कांड्यामध्ये इंजेक्शन येतं त्याचं आणि बाकीच्या ड्रिंचिंग आणि फवारणीतून आम्ही पुन्हा तो कांदा आम्ही चांगल्या पद्धतीनं काढलेला आहे. बरोबर. त्याच्यानंतर इथं पळसदेवला शेती घेतल्यावर एकरी 205 पिशव्या कांदा निघाला. त्याच्यापैकी 180 पिशव्या ह्या 1 नंबरच्या निघाल्या आणि 2 नंबरच्या त्या जवळजवळ 30 पिशव्या निघाल्या आणि वरच्या 5 पिशव्या असा फुटवा वगैरे निघाला. बाकी सगळ्याचा सगळा माल आमचा 1 नंबर म्हणूनच गेला. बरोबर. आणि 37 गुंठ्यामध्ये हे सगळं उत्पादन. 37 गुंठ्यात किती पिशव्या म्हणले तुम्ही? 205 पिशव्या. हो, बरोबर. आणि पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानाचं कौतुक करत असताना कुठल्याही शेतकऱ्यांना बळी पाडण्यापेक्षा आपलं जे एकूण उत्पादन येतं, जे ॲव्हरेज येतं, त्याच्यापेक्षाही कमी बजेटमध्ये भरमसाठ कुठलाही खर्च नाही, वास्तव मार्केटिंग करून आमचंच तंत्रज्ञान वापरा असं कुठंही त्यांनी म्हटलेलं नाही. आमचं तंत्रज्ञानाचा काही विषय नाही. आणि आम्ही स्वतः शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असताना आत्ताच्या प्लॉटमध्ये उभा आहोत तिथं सुद्धा आम्ही पूर्णपणे ऊसाच्या ज्या वजनाच्या पावत्यात त्या दाखवून अधिक जे काही लोकलचे कामगार आहेत त्यांच्याकडूनच पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरून घेतलं. मग ते त्यांना विश्वास पटला आपल्या पाटील बायोटेक. आमच्याकडे मनुष्यबळच नाही. आमचं तंत्रज्ञान म्हणजे आम्ही पण शेतकऱ्याला डायरेक्ट छाती ठोकून सांगतो, दादा तुम्ही आमचं तंत्रज्ञान फॉलो करा. भले तुम्ही पाटील बायोटेक कंपनीचा एकही प्रोडक्ट वापरला नाही तरी चालेल, परंतु लागवड, मशागत, प्रॉपर जे व्यवस्थापन आहे आपल्या शेतकरी मित्रांना ते कशा पद्धतीने केअर आणि अतिशय स्वस्तात आहे तो. हे सगळं स्वस्तात कमी खर्चामध्ये उत्पन्न आपल्याला कंपनीला जवळपास फक्त थोडासा मनुष्यबळ लागतो किंवा ते वेगळं मातीच्या आड झालं पाहिजे. बरोबर. तुम्ही ते केलंच पाहिजे. आळवणी देताना प्रत्येक झाड रोपावरती तुमचा तो गोल फिरलाच पाहिजे. आणि मग हे असलं काय करायचं, हे शेतकऱ्याला पणास झालेला असतो, पटकन उरकून काहीतरी करायचं, त्याच्यात ते नको वाटतं. आणि मग हे काय पैसेवाल्याचा खेळ असं म्हणून बसतात, पण पैसे काहीच नाही ना. 200 लिटरला 500 रुपये फक्त खर्च येतोय. तो त्याच्यात ड्रिचिंग सगळं करून देतोय. हे 1000-1200 मध्ये ड्रिचिंग सगळं मिळतंय. आणि मग झाला किती तुमचा 2000 तर तुमचं 2 महिन्याचं त्याला टॉनिक मिळालं. पण हे म्हणताना लोकांना तुम्ही बघा कसं येतं. पण आता लोकांचा चांगला विश्वास बसायला. हे जे अगोदर यांनी रोप लावलेलं होतं तर त्याच्या बियाण्यापासून तुम्ही पाहू शकता. आता हे साईडला थोडं प्रॉब्लेम आहे, पण इथं पण पाहू शकता मित्रांनो. तुम्ही म्हणतात तिथं एकच ऊस आहे तर फुटवे पाहू शकता कशा प्रकारे फुटवे आहेत. जबरदस्त जे फुटवे आपण ज्याला म्हणतो तर ते झालेले इथं पाहायला मिळत आहेत.
जवळपास आता म्हणजे 3.5 महिने झालेत फक्त 3.5 6 7 8 9 10 फुटवेच्या आसपास फुटवे आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. काही काही ठिकाणी 13-14 पर्यंत जे फुटवे आहेत तर ते सुद्धा इथं पाहायला मिळत आहे. ऊसाच्या उत्पादन वाढीचा मूळ मंत्र आहे तर तो म्हणजे फुटव्यांची संख्या जो सुरुवातीला जास्तीत जास्त निघणं गरजेचं आहे. तर दादा एकंदरीत तुम्ही पाटील बायोटेक कंपनीचे कोणते कोणते प्रोडक्ट वापरले होते बरं एक अंदाजी? आम्ही पाटील बायोटेकचे अमृत किट अळवणीला वगैरे वापरलं. अमृत किट पुन्हा ह्युमॉल गोल्ड जेली, त्याच्यानंतर सुपर जीप आणि कॉम्बो एनपीके मायक्रोडील कॉम्बो किट वगैरे वापरलं. आणि बेसल डोस मध्ये तुम्ही जे रासायनिक खत फॉस्फेट बरोबर त्याच्या वरती नाही आणि ते पण मायक्रोटेकचं जरी आहे डीएपीच्या ऐवजी अमोनियम सल्फेट आणि हे कारण थोडीशी जमीन इकडली चोपड आहे आणि तो त्याचा फायदा होतो. म्हणजे अगोदर ही काही जास्त वापरातच जमीन नव्हती अशीच निव्वळ पडीकच पूर्णपणे. अजून सुद्धा मी संपूर्ण जमीन माझी वहिवाटीत आणली नाही, त्यांची जेवढी होती त्याच्यात फक्त थोडस मोडतोड करून सरळ करून घेतलेलं आहे, बाकी काहीच नाही. तर आता सुद्धा ही चोपण पांढरी जमीन आहे बरोबर याच्यामध्ये. त्यामुळं अमोनियम सल्फेट आणि याच्यामुळे आम्ही युरिया वगैरे न वापरता फक्त पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान शेणखत, कंपोस्ट खत, प्रेसमड आणि अमोनियम सल्फेट हेच वापरतो. बरोबर. तर धन्यवाद सर, तुम्ही अत्यंत महत्वाची माहिती इतर शेतकरी मित्रांना दिली. आणि सर्वात महत्वाचं एक आहे पाटील बायोटेकचं की कुठलाही मोबदला किंवा कुठली अपेक्षा न ठेवता ते इथपर्यंत येतात. हाच खरं त्यांचा सर्वात मोठा शेतकऱ्यांना तंत्रज्ञान आहे तर गेल्या 30 वर्षापासून शेतकऱ्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. फक्त तंत्रज्ञान आम्ही चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो जेणेकरून आपले जे शेतकरी मित्र आहेत तर त्यांचं कशा पद्धतीनं जास्तीत जास्त उत्पन्न निघाल. आपलं कापसाबद्दल सुद्धा भरपूर जुनं तंत्रज्ञान आहे. जास्तीत जास्त उत्पन्न इकडे मराठवाडा, विदर्भ, खानदेश यांसारख्या आता बी आम्ही बरेचसे आमचे जे मित्रत्वानं येतात कामाला मदतीला येतात त्यांना सुद्धा सांगितलं अरे थोडस वापरून बघा. असंच श्याम अवघडे म्हणून होता आणि त्यांचा कांदा खडकावर असल्यामुळं ते युरिया टाकलं असतं तर तुझा खराब होऊन जाणार आहे. आणि अक्षरशः त्याच्या भावाने थोडल्या सांगितलं नाही काय उगाच सर काय तर म्हणतात काळ की ते टाकलं असं आणि ते सगळे पानं त्याची पडून गेला. आणि मग त्याला सांगितलं की थांब आता हे जरी झालं असलं तरी पुन्हा अमोल सरांचा संपर्क केला आणि त्यांना काय करावं लागेल म्हणून घेतलं आणि त्यांनी ते आता टाकला. तो पण हिरवागार चांगल्या पद्धतीने झाला. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांचा पण सर सांगतात ते फायदा होतो आणि ऐकलं पाहिजे कारण त्यांना अनुभव नसताना ते सगळं आपल्यापेक्षा चांगल्या पद्धतीने शेती करायला कबूल व्हायला लागलेत. त्यांनाच त्यांची जाणीव झाली त्यामुळे ते आणखीन मोठ्या पद्धतीनं पाटील सर जसं ज्या पारदर्शक पद्धतीने कंपनी चालवतात त्यांचा स्टाफ जसा पारदर्शक आहे तसंच आम्ही त्यांना सुद्धा खंबीर साथ देत. आता नाना पवार म्हणून आहे ते शेतकरी, त्यांनी परवा तुमच्या ऑफिसला फोन केला पण ते नवीन असल्यामुळं त्यांचा फोनच उचलला गेला नाही. पण ते म्हणले मला त्यांचं संपूर्ण तंत्रज्ञान वापरायचं आहे, एकदा आपण कधी बी त्यांच्याशी भेटायला जाऊ. पण आता थोडस कामाचं नाही, जो अगोदरचा नंबर होता ना कदाचित तुमच्याकडे पण असेल सरांचा तर तो शिफ्ट करून आपण एक नंबर सांगतोय मित्रांनो 750 777 53 55 ह्या नंबरवरती तुम्ही कधीही सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कॉल करू शकता. त्याच्याऐवजी व्हॉट्सअपला नुसतं पिकाचं नाव जरी टाकलं तर पूर्णपणे जे तंत्रज्ञान आहे लागवडीपासून काढणीपर्यंत कोणत्याही पिकाचं टाका, फक्त ऊस नाही, कांदा नाही, तूर असू द्या, मक्का असू द्या, हरभरा असू द्या, भुईमुग असू द्या, केळी असू द्या, पपई असू द्या, कोणतंही पीक असू द्या, फक्त पिकाचं नाव टाका. लागवडीपासून काढणीपर्यंत जे काही तंत्रज्ञान आहे तर ते तुम्हाला फक्त मोबाईलवरती डायरेक्ट PDF स्वरूपात संपूर्ण नियोजन आहे तर ते पाहायला मिळणार. याच्या व्यतिरिक्त याच नंबरवरती तुमच्या पिकासंदर्भात कुठलीही समस्या असेल, काही रोग आलाय, कीड आलाय, व्हायरस आलाय, त्याचा फोटो काढून जरी टाकला तर आमची जी टीम आहे पूर्ण आता काम करते. तुम्हाला जास्तीत जास्त 1 ते 2 तासामध्येच त्या समस्येचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. फक्त रविवारी ही जी सिस्टम आहे तर ती बंद असते. सोमवार ते शनिवारी तुम्ही कधी 12 तासापर्यंत रिप्लाय. आता आपल्याकडे जरी ऊसाचं पीक घेत असलो तरी सुद्धा माझे सहकारी जे म्हणतील त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सहकार्य करण्याचा प्रयत्न करू. कारण शेतकरी सुखी झाला पाहिजे. आम्हाला तुमच्या गुणाच्या देण्याचं घेण्याचं किंवा त्याचा पिकाला खर्च किती होतो किंवा काय होतो ते नाही, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे. आणि ते उत्पन्न वाढण्याची पाटील बायोटेकची आत्मविश्वास आलेला असल्यामुळे ते सांगतो आम्ही
किंवा तुम्ही आता आलात म्हणून नाही, नाही, आम्ही बरोबर. 5-7 वर्षापासूनच हे तंत्रज्ञान वापरतो. वापरतोय. हा. पण तुम्ही आलात त्याच्याबद्दल आम्ही तुमचं आभार मानतो, धन्यवाद देतो. पण आम्ही स्वतः शिक्षकी पेशा असल्यामुळं सर्वत्र सुखीना संतो सर्व संतो निरामया या स्वरूपातून सर्वांना आपल्याबरोबर सुखी करणे हाच उद्देश मी ठेवलेला आहे. आणि तर त्या पद्धतीने आम्ही सर्वांना मार्गदर्शन करणार आहोत. आणि पाटील बायोटेकचे उत्पादन जे आहे ते इंदापूर तालुक्यामध्ये स्वराज ॲग्रो म्हणून जे त्या स्वराज ॲग्रोमध्ये महेश भगत म्हणून जे आहे तिकडे पाटील बायोटेकचे सर्व उत्पादन मिळतात. ठीक आहे, धन्यवाद सर. धन्यवाद. खूप चांगली मोलाची माहिती दिली तुम्ही. इतर शेतकरी मित्रांचा निश्चितच याच्यातून फायदा होईल. धन्यवाद शेतकरी मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आभारी आहे.